वैयक्तिक 49, एक धाव आपल्या अर्धशतकापासून दूर अराफ. या स्पर्धेतलं अराफ एकदा बॅट दाखवायची. ज्या पद्धतीनं खेळ अराफनं केला अगदी लाजवाब, काबिले तारीफ. एकदा जोरदार टाळ्या खेळाडू करता. बदलापूर ते मालेगाव अगदी दूरचा प्रवास. हा बदलापूर ते मालेगावचा हा दूरचा, आणि मी म्हणतो आयकॉन तोच जो मैदानाच्या आतमधनं परफॉर्म करतो, आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला परफॉर्म इथे अराफनं मैदानाच्या आतमध्ये केलाय. स्वरूपानं निघत असताना चांगली गोलंदाजी किरण बोरसे सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्या टीमच्या हितार्थ मॅन्डेटरीच्या ओव्हरमध्ये चांगला मारा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल रिव्हर्स बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. चौकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. 4. विजय स्वतःवर एक प्रेशर क्रिएट होत होतं, ते प्रेशर कुठेतरी कमी व्हावं या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर तिथे एक रिव्हर्स खेळला आणि सक्सेसफुल रिव्हर्स होता. बॉडीला टाइमावर स्विच केला आणि बॅट स्विच केली, तर नंतर हा हिट त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेस मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा तिथे रिव्हर्सचा अटेम्प्ट, बॉल बिटवीन द गॅप, वेगानं चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस सरळ सीमा रेषा पार. अरबच्या बॅटमधनं आलेला दुसरा चौकार. 4. चांगली बॅटिंग सध्या अरब मैदानाच्या आतमध्ये करत असताना, चांगले स्ट्रोक इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. 2 रिव्हर्स आतापर्यंत त्याचे सक्सेसफुल 9 धावा या राफल कव्हर आहेत. शेवटचा बॉल अजूनही ओव्हर नंबर 1 मधला दाबाडी स्टार बॅटिंग करत असताना आपण पाहताय. यावेळेस फुल टॉस दिला, त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचंय. ओव्हर द स्क्वेअर लाईक बॉलला फेकून दिलाय, सीमा रेषा पार. एक दर्जेदार स्ट्रोक अरबच्या बॅटमधनं. शेवटच्या बॉलवर हा दमदार षटकार. 6. जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला, कॅच सुटलाय, झेल सुटलाय. मोठं विकेट होती ही. जर इथे अराबचा झेल घेतला गेला असता तर निश्चित प्रेशर क्रिएट करता आलं असतं. कठीण होता, मात्र झेल होता ही काळ्या दगडावरची रेग आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी सहज सोपे साधे झेल येणार नाही. हाफ चान्सेसला फुलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर तुम्हाला संधी होतील, तर तुम्हाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करता येते. इथे चुकी झाली आहे, झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय, त्याबरोबर चौकारही मिळालाय. धावसंख्या 21, 21 या आकड्यावर. दादू बोरसा सेन्सिबल बॅटिंग ज्याला म्हणतात ना, ती सध्या करतोय फलंदाज अराफ. जिथे रिव्हर्स खेळायचं आहे तिथेच खेळतोय. जो बॉल सोडून देणं गरजेचं आहे त्या बॉलला सोडूनही देतोय, ते गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. प्रत्येक बॉल त्यावर लालच ठेवून चालत नाही. लालच बुरी बला आहे, ते प्रत्येकाला ठाऊक आहे, कारण तो चर्चेचा विषय असेल. दादू पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळलाय, बॉल निघून जाईल सरळ. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. अराबच्या बॅटमधनं आणखी एक दमदार स्ट्रोक. चौकार. 4. ट्रॅकवरनं पुढे एकदा किरण खोबरे. पहिलाच बॉल हवेमध्ये, स्लोअर वनचा वापर. इथे विकेटची संधी दवडली गेली. किरण खोबरेला पहिल्या ओव्हरमध्ये तिथे जीवनदान दिलं गेलं दादू बोरसेच्या, आणि त्यानंतर आता किरण खोबरेने एक हातकंडा वापरला, स्लोअर वनचा वापर केला, तिथे विकेट करता संधी निर्माण केली. मात्र क्षेत्ररक्षक त्याच्याशिवाय गोलंदाज हा कधीही परिपूर्ण चांगली कामगिरी करू शकत नाही, आणि तेच पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्याचा एक पैत्रा तो असफल राहिला राफ. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी नाहीये. बॉल गेलाय सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर होता, नो चान्स, त्याला संधीच नव्हती.
टप्पा खेळल्यानंतर त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. दाभाडीचाच हा सुपरस्टार आहे जो सध्या मैदानामध्ये आला. इथे वा लाजवाब, काबिले तारीफ, दर्जेदार फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू डीजे. वैयक्तिक ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल. इथे पहिलाच बॉल. त्याचं आपल्या स्वॅगनं स्वागत केलंय. फेकून दिले बॉलला दूर सीमा पार. षटकार. चांगला खेळ तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ओव्हर द बॉलर हेड. फेकून दिले साइड स्क्रीनवर. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 87 धावा. आणि यावेळेस जेल कंप्लीट झालाय. मात्र एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू करतात. जर तुम्हाला या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर मग त्याच्याकरता एकदा जोरदार टाळ्या बनतात. हकदार येतो या टाळ्यांचा. ज्या पद्धतीने खेळला, ज्या पद्धतीनं त्यानं इथे इनिंग प्ले केली, जो आयकॉन तो इथपर्यंत आला. आणि मी म्हणतो आयकॉन तोच जो मैदानाच्या आतमधनं परफॉर्म करतो. आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला परफॉर्म इथे अरापनं मैदानाच्या आतमध्ये केलाय.